नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहत आहात आपलं YouTube चॅनल ध्यास स्पर्धीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज दिनांक 11 मार्च 2026. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आणि हो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींना. ओके, ठीक आहे. कालचा प्रश्न असा होता, जन औषधी काय विचारलाय प्रश्न? जन औषधी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो, असा आपल्याला एक प्रश्न विचारला होता. याचं उत्तर आहे मित्र हो, 7 मार्च रोजी तो साजरा केला जातो. कधी? 7 मार्च रोजी साजरा केला जातो. आपल्याला माहित असावं की हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न. ओके. प्रोजेक्ट हनुमान म्हणजे हिलिंग अँड नेचरिंग युनिट फॉर मॉनिटरिंग अँड नर्सिंग ऑफ वाईल्ड लाईफ कोणत्या राज्याने सुरू केलं आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय, कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? मित्रांनो, असे काही प्रश्न असतात जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न अभ्यासासाठी महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने आपण एक एक पाठ सुरू केलेले आणि घेत चाललेलो आहोत. मित्रांनो, लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश आहे. ठीक आहे. हा प्रकल्प मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे, वन्यजीव संरक्षण त्वरित प्रतिसाद यंत्रणा तयार करणे यासाठी हा सुरू करण्यात आलेला आहे. रॅपिड रिस्पॉन्स टीम, वर्ल्ड लाईफ ॲम्ब्युलन्स, AI आधारित मॉनिटरिंग यांचा वापर केला जातो. ठीक आहे. दुसरा प्रश्न. वर्ल्ड ऑबिसिटी ॲटलास रिपोर्ट 26 नुसार मुलांमध्ये जास्त वजन आणि लठ्ठपणाच्या बाबतीत पहिला क्रमांक कोणता? पहिल्या क्रमांकाचा कोणता देश आहे? तर मित्र हो, चीन हा पहिल्या क्रमांकावर आहे. आणि भारत जर पाहायला गेलं तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीन पहिल्या क्रमांकावर आहे. लक्षात असू दे, जास्त वजन आणि लठ्ठपणाच्या बाबतीत पहिला क्रमांक. ओके. आपण पाहतो तिसरा प्रश्न. महाराष्ट्रातील हिंगोली येथे भारतातील पहिले LIGO म्हणजे लेझर आहे ना, इंटरफॉर्मेटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी कोणती कंपनी बांधणार आहे? तर उत्तर आहे L&T कंपनी, लार्सन अँड टौब्रो कंपनी बांधणार आहे. लक्षात असू दे. ठीक आहे. हा LIGO प्रकल्प लार्सन अँड टौब्रो महाराष्ट्र हिंगोली येथे भारतातील पहिले LIGO बांधणार आहे. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचा आहे. दुसरा पाठ पाहायला गेलं, नेट झिरो पंचायत महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत येथे पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत बनली आहे. दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट काय आहे मित्रांनो? युरोपियन लीगल गेटवे ऑफिस, युरोपियन युनियनचे भारतातील पहिले युरोपियन लीगल गेटवे ऑफिस नवी दिल्ली येथे सुरू झाले. आणि जेंटू पेगविन हे सगळं पहिलं आहे. लक्षात ठेवा, पहिला पॉईंट आल्यामुळे पहिले पॉईंट घेतलेत. ठीक आहे. हार्ड बेट येथे आढळणारे जेंटू पेगविन हे H5 एव्हियन इन्फ्लुएन्झा बर्ड फ्लूने संक्रमित झालेले पहिले पेगविन आहे. ठीक आहे. 4 पॉईंट आपल्याला माहिती तर आहेत. पुढे पाहूया आपण. पाचवा, मायक्रो सेमीकंडक्टर प्लांट आपल्याला पाहायचा आहे. तो गुजरात मधील सानंद येथे सुरू करण्यात आला आणि हा भारतातील पहिला प्लांट आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, व्यापक शहरी धोरण. केरळमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह अर्बन पॉलिसी तयार करून मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य ठरले. ग्राफाइट धोरण, केरळने भारतातील पहिले ग्राफाइट पॉलिसी मंजूर केली. राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय, भारतातील पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा उत्तर प्रदेश येथे उभारले जाणार आहेत. CBDC आधारित PDS गुजरातमधील महात्मा मंदिर येथे भारतातील पहिला CBDS आधारित PDS प्रणाली सुरू झाली. आणि नेक्स्ट आहे वॉटर जेट सुविधा म्हणजे गोवा येथे वॉटर जेट उत्पादन आणि चाचणी सुविधा सुरू झाल्यामुळे भारत जगातील तिसरा देश बनला आहे. आणि AI कौशल्य जनगणना, भारताची पहिली AI ड्रायव्हन स्किल आहे ना, सेन्सस मुंबई येथे सुरू झाली आहे. मित्र, हे सर्व पहिले पॉईंट्स आहेत आणि त्यासाठी आपल्याला खूप महत्वाचे आहे. नेक्स्ट, मूनशॉट प्रोजेक्ट कोणत्या IIT ने सुरू केला आहे? प्रश्न विचारलाय चौथा की मूनशॉट प्रोजेक्ट जो आहे ना, तो कोणत्या IIT ने सुरू केला आहे? आपण जर पाहायला गेलं तर हा जर पाहायला गेला बंगळुरूने सुरू केलेला आहे. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचा आहे. बंगळुरूने सुरू केलेला आहे. ठीक आहे. उद्देश काय? ब्रेन को प्रोसेसर विकसित करणे. यामुळे स्ट्रोक किंवा मेंदूच्या समस्यामुळे हालचाल न करणाऱ्या लोकांना मदत होते.
ठीक आहे, खूप पॉईंट महत्वाचे. मूनशॉट प्रोजेक्ट लक्षात ठेवा. पाचवा प्रश्न, केरळ महानगरपालिकेने प्रश्न विचारलाय, केरळ महानगरपालिकेने कालव्यांची स्वच्छता करण्यासाठी सुरू केलेल्या AI चलित रॉबोटचे नाव काय आहे? तर उत्तर आहे जी स्पायडर, हे त्याचं नाव आहे, लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, सातवा प्रश्न पाहतोय. भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना सक्षम कुठे सुरू करण्यात आली आहे? तर मित्रांनो, मुंबईमध्ये ती सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सक्षम AI स्किल सेन्सस मार्च 26 मध्ये झाली, स्थळ मुंबई. उद्दिष्ट काय पाहूया, नागरिकांच्या कौशल्यांची माहिती गोळा करून रोजगार व कौशल्याच्या प्रशिक्षणाची संधी वाढवणे. तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि GIS मॅपिंगचा वापर. व्याप्ती सुमारे 55,000 घरांचे संरक्षण करून युवकांच्या कौशल्यांचे मॅपिंग. भारताची पहिली AI आधारित स्किल सेन्सस भविष्यात देशभर लागू करण्याची योजना आहे. ओके, पुढं नेक्स्ट आठवा प्रश्न, ICC वर्ल्ड कप आहे ना, तर 2026 स्पर्धा भारताने जिंकली असून ती कितवी आवृत्ती होती? खूप पॉईंट मत होता. ऑब्विसली सगळ्यांना माहिती, जगाला माहिती, भारताने जिंकलेली आहे, न्यूझीलंड हरलेला आहे. पण प्रश्न काय विचारलाय, कितवी आवृत्ती आहे? मित्रांनो, 10वी आवृत्ती आहे, माहित पाहिजे. आयोजक इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ठीक आहे, जैसा हा अध्यक्ष आहेत. आयोजन देश इंडिया आणि श्रीलंका. 2000 सुरुवात 7 ला सुरुवात झाली होती. अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. आणि अंतिम सामन्याचा निकाल, विजेता इंडियन नॅशनल क्रिकेट टीम कर्णधार सूर्यकुमार यादव, उपविजेता न्यूझीलंड क्रिकेट टीम मायकल सॅटनेर हे कर्णधार होते. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून वर्ल्ड कप जिंकला. ऐतिहासिक विक्रम आहे. भारताने सलग 2 वेळा T20 विश्वचषक 24 आणि 26 जिंकला. घरच्या मैदानावर T20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला. T20 इतिहासात भारताचा तिसरा विश्वचषक बनलाय. T20 मध्ये आपला तिसरा बनलाय. 24 जिंकलाय, 26 जिंकलाय, लक्षात ठेवा. आणि आपण पहिला पण 2007 चा जिंकलेला आहे. ठीक आहे, पॉईंट खूप महत्वाचा आहे. ओके, पुढं ठीक आहे, पहिला कधी जिंकला आपण 7 ला. आला पॉईंट. इंडियन नॅशनल क्रिकेट टीम करणार होता MS धोनी आणि अपोजिट टीम ठिकाण होतं साऊथ आफ्रिका. ठीक आहे, T20 विश्वाची सुरुवात 2007 ला झाली, लक्षात ठेवा. स्पर्धेचे आयोजन इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल करते. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियम मध्ये, मोदी स्टेडियम झालेला आहे. ठीक आहे, पुढं नेक्स्ट पॉईंट, नववा प्रश्न, अलीकडेच बिहारचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे मित्र, सय्यद आता हसनैन. आता हे कोण आहे? ठीक आहे, तर हे लेफ्टनंट जनरल होते, भारतीय सेनेचे माजी लेफ्टनंट जनरल होते. ते 15 कोर चिनोर कोर श्रीनगरचे माजी कमांडर राहिलेले आहेत. सुरक्षा व धोरणात्मक विषयावर ते तज्ज्ञ मानले जातात. अलीकडे त्यांचे बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, 10वा प्रश्न पाहतोय आपण मित्र, 11 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? प्रश्न विचारलाय आपल्याला 10वा, की 11 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तो जागतिक पाईपलाईन दिन आपण साजरा करतो, लक्षात असू दे. जागतिक पाईपलाईन दिन. 11वा, ITFW 100 बंगळुरू स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, हॅने वेंडे विंकेल यांनी जिंकले आहे. 12वा, भारताने VL आहे ना शिथिल क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाकडून खरेदी करण्याचा करार केला आहे? तर रशियाकडून खरेदी करण्याचा करार केलेला आहे. ठीक आहे, 13वा प्रश्न, टॉम हॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? तर ते अमेरिका देशाचे आहे, लक्षात असू दे. कोणत्या? अमेरिका देशाचे आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, रायसीना संवाद 2026 कोठे आयोजित करण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे मित्र, नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 15वा, जगात पहिल्यांदा पार्किन्सन आजारासाठी स्टेम सेल उपचारांना मान्यता देणारा देश कोण आहे? तर तो देश जपान आहे, लक्षात असू दे. ठीक आहे, 16वा प्रश्न, महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ठीक आहे, आपल्याला प्रश्न विचारलाय, तर उत्तर आहे धीरज काकडिया हे त्याचे लेखक आहेत. 17वा, अलीकडे बातमी असलेले कप्पानगुडी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे कर्नाटक राज्यात आहे. कुठे? कर्नाटक राज्यात. पुढे 18वा, INS अंजदीप हे या जहाजाचे टोपण नाव काय आहे? ठीक आहे, डॉल्फिन हंटर याचे टोपण नाव आहे. 19वा प्रश्न, भारताची पहिली AI आधारित कौशल्य जनगणना सक्षम कौशल्य जनगणना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ठीक आहे, जो उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने सुरू केली आहे.
20वा महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आहे ना हर स्टार्ट स्टार्ट 5.0 कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर तो गुजरात राज्याने सुरू केला आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न, आपल्याला उत्तर माहित पाहिजे. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण झाले आहेत? सी.पी. राधाकृष्णन, जशनीदेव वर्मा, रमेश बैस, भगतसिंग कोश्यारी. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असणार आहे? ठीक आहे मित्रो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.